नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर गुगे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तूर पिकाला पाणी व्यवस्थापन याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तूर पिकाला पाणी देण्याची योग्य वेळ कोणती, तूर पिकाला फ्लोरा अवस्थेत पाणी दिल्यामुळे फुलगळ होते का, किंवा तूर पिकाला पाणी व्यवस्थापन केल्यामुळे तूर पिकाची फुलगळ होते का, याविषयी थोडक्यात माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची जमीन काळी कसदार जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना शक्यतो तूर पिकात पाणी द्यायची गरज पडत नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांची जमीन ही हलक्या स्वरूपाची आहे किंवा मुरमाड स्वरूपाची जमीन आहे अशा शेतकरी बांधवांना तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावा, आपण तूर पिकाची लागवड ही खरीपमध्ये करत असतो, तर खरीपमध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे आपल्या तूर पिकाला जवळपास ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पाण्याचं व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधवांना, आपल्या तूर पिकाला ज्या शेतकरी बांधवांची तूर ही हलक्या स्वरूपाच्या जमिनीमध्ये असते या शेतकरी बांधवांना 100% तूर पिकाला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पाणी देण्याची गरज असते। त्यामुळे शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळेस काय होतं की आपण तूर पिकाला अगोदरच्या अवस्थेमध्ये पाणी देत नाही व जेव्हा आपले तूर पिके फ्लोरा अवस्थेमध्ये येते त्यावेळेस आपले तूर पिके सुकायला लागते। मग अशा वेळेस आपण तूर पिकाला पाणी देतो। अशा वेळेस तूर पिकाला पाणी दिल्यामुळे फ्लोरा अवस्थेत पाणी दिल्यामुळे आपल्या फुलाला अगोदर पाण्याचा ताण पडलेला असतो। अशा वेळेस आपण पाणी दिल्यामुळे फुल हे देठाजवळ कमकुवत होते व अशा वेळेस आपण पाणी दिल्यामुळे तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात तूर पिकाची फुलगळ झालेली दिसते। अशा वेळेस आपण कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खत किंवा बुरशीनाशक वापरून सुद्धा किंवा बायोसंजन वापरून सुद्धा आपल्याला तूर पिकाची फुलगळ रोखता येत नाही। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची जमीन हलक्या स्वरूपाची असते अशा शेतकरी बांधवाला तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते। अशा शेतकरी बांधवांनी आपल्या तूर पिकाला पहिलं पाणी आपल्या तूर पिकाला जेव्हा कळी अवस्था असते अशा अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे, जेणेकरून आपण अशा वेळेस जर आपण तूर पिकाला पाणी व्यवस्थापन केलं, म्हणजे आपण जर कळी व्यवस्थेमध्ये तूर पिकाला पाणी व्यवस्थापन केलं तर पुढचे 10 ते 15 दिवस आपल्याला तूर पिकाला पाणी द्यायची गरज पडणार नाही। अशा पिरियडमध्ये आपल्या तूर पिकाला चांगल्या प्रकारे फुलधारणा होईल व अशा प्रकारे पाणी व्यवस्थापन केल्यास पुढचे 10 ते 15 दिवस आपल्याला तूर पिकाला पाणी द्यायची गरज पडणार नाही व दुसरं पाणी आपल्याला तूर पिकाला जेव्हा शेंगा धरायला सुरुवात झाली अशा अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे। यानंतर आता आपल्या तूर पिकाला पाण्याची गरज आहे हे ओळखायची कशी, शेतकरी बांधवांनो, सध्या म्हणजे सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान पासून दुपारी ते 2 ते 2:30च्या दरम्यान आपल्या तूर पिकाचे पाणी जर आकाशाकडे वळलेले दिसत असेल तर अशा अवस्थेमध्ये आपल्या तूर पिकाला पाण्याची गरज आहे असे समजायचे। शेतकरी बांधवांनो, आपण तूर पिकाला फुलोरा अवस्थेत पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्या तूर पिकाची फुलगळ होत नाही, परंतु जर आपल्या तूर पिकाला फुलोरा अवस्थेने पाण्याचा ताण पडलेला असेल व नंतर आपण एकदम पाणी दिलं तर अशा वेळेस आपल्या तूर पिकाचे फुलगळ होत असते। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची जमीन हलक्या स्वरूपाची आहे अशा शेतकरी बांधवांनी आपल्या तूर पिकाला एकदा कळी अवस्थेमध्ये पाण्याचं व्यवस्थापन करायचं व त्यानंतर पुढच्या 7 ते 8 दिवसांनी आपण हलक्या स्वरूपाचं पाणी सुद्धा देऊ शकतो। अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आपल्याला तूर पिकांनी पाणी व्यवस्थापन करायचं आहे। आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करा। आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।